नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाची घोषणा थेट विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे। एप्रिल महिना हप्ता वाटप संदर्भात देखील माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा आणि पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। मुख्यमंत्री साहेब यांनी स्वतः विधानसभेमध्ये स्पष्ट शब्दामध्ये माहिती दिलेली आहे की दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरण विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि दिव्यांग व्यक्तींसाठी जो दिव्यांग सक्षमीकरण विभाग स्थापन केलेला आहे, या विभागाअंतर्गत वेगवेगळ्या 14 योजनांच्या माध्यमातून कार्य केलं जाणार आहे आणि यासाठी एका पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाचं काम अधिक सुलभतेने, अधिक तत्परतेने होण्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेब यांनी घोषणा केलेली आहे की दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करणे गरजेचं आहे। त्याच्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, त्यामुळे जे दिव्यांग व्यक्ती राहिलेले आहेत, दिव्यांग बांधव जे राहिलेले आहेत, त्यांनी या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करा। मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, रजिस्ट्रेशन आवश्यक आहे। इथून पुढे आता दिव्यांग व्यक्तींसाठी या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर कागदपत्र तुम्हाला गोळा करायची गरज पडणार नाही वेगवेगळ्या योजनांसाठी, कारण एकदा तुम्ही या पोर्टलवरती नोंदणी केली की तुमच्या पोर्टलवरती एका पद्धतीचं जो डाटा आहे तो डिजिलॉकर स्वरूपात याला पुढे रूपांतरित केलं जाणार आहे। डिजिलॉकरच्या स्वरूपातील डेटा सरकारकडे जमा केला जाणार आहे सर्व लाभार्थ्यांचा, त्यामुळे कागदपत्रांचा त्रास जो आहे तो वाचणार आहे लाभार्थ्यांचा आणि याच कारणामुळे मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलेलं आहे की पोर्टलवरती नोंदणी करून घ्या। त्याचबरोबर तुकाराम मुंढे साहेब यांनी सुद्धा दिव्यांगाचे दिव्यांगत्वाचे बोगस किंवा चुकीचे UDID प्रमाणपत्र देऊन शासकीय नोकरी किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ गैरफायदा घेणे हा गुन्हा आहे आणि याच कारणास्तव पडताळणी अंती अशा बोगस व्यक्तींच्यावर कारवाई केली जाणार आहे। प्रगतीपथावर ही सर्व प्रोसेस सुरू आहे। अशा सर्व व्यक्ती, संस्था, अधिकारी, कर्मचारी यांच्या विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येणार असून तसेच भविष्यात असा दुरुपयोग कोणीही करणार नाही, यासाठीही दिव्यांग सक्षमीकरणच्या माध्यमातून एक पोर्टल स्थापन करण्यात आलेलं आहे आणि हे पोर्टल शासनाच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी असून नोंदणी त्यावर बंधनकारक आहे, अशा पद्धतीची स्पष्ट माहिती तुकाराम मुंढे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला केलेली पाहण्यास मिळत आहे। पहा, ही नोंदणी करण्यासाठी UDID कार्ड आवश्यक आहे। UDID कार्डशिवाय ही नोंदणी करता येणार नाही। या सर्व गोष्टींचा उल्लेख या पोस्टमध्ये तुकाराम मुंढे साहेब यांनी केलेला आहे। त्यासोबत मुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा विधानसभेमध्ये या संदर्भात माहिती दिलेली आहे। आता लाभार्थ्यांना कळलं असेल की नोंदणी करणं किती आवश्यक आहे। आता एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात एप्रिलचा हप्ता दिव्यांग व्यक्तींना मिळणार आहे, जरी तुमचे पोर्टलवरती रजिस्ट्रेशन झालेलं नसलं तरी पण। मग तुम्ही म्हणाल आता हप्ता मिळत आहे, मग रजिस्ट्रेशन करण्याची काही गरज नाही, पुढे पण तुम्हाला असं होणार नाही। एप्रिलसाठी ही सूट देण्यात आलेली आहे। एप्रिलपासून पुढे योजनांचा लाभ सुरू ठेवायचा असेल, वितरणाचा हप्त्याचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर नोंदणी करणं आवश्यक आहे। फक्त एप्रिलसाठीच ही सूट आहे। एप्रिलमध्ये जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर तुम्हाला पैसे मिळतील, पण पुढे तुमची नोंदणी झालेली नसेल तर पैसे मिळणार नाहीत, लाभ मिळणार नाही योजनांचा, त्यामुळे नोंदणी करून घ्या। एप्रिलच्या हप्त्याची तारीख आणखीन डिक्लेअर झालेली नाही, मेसेज वगैरे आलेला नाही, शासन निर्णयसुद्धा निर्गमित झालेला नाही। जशी ही प्रोसेस सुरू होईल तसं मी तुम्हाला कळवेल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।